Hello dear students, in today's video let us start the next atomic model, that is Thomson's atomic model. Students, in previous video we have seen the first atomic model which was proposed by scientist Dalton. Now scientist J.J. Thomson proposed another model of atom which consists or which showed the internal structure of the atom, which was not previously shown by Dalton. डाल्टनने त्याच्या थिअरीमध्ये ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर सांगणारं मॉडेल आपल्याला सांगितलेलं नव्हतं. सो हियर सायंटिस्ट थॉम्सन stated or he showed in his atomic model that atom consists of specific charges which are present inside it, and this structure or this atomic structure of Thomson can be shown as, बघा या पद्धतीनं थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते कसं दाखवणार. तर ॲज पर धिस मॉडेल what he said that the atom as a whole is a positively charged structure. ओके, पूर्ण ॲटम हा पॉझिटिव्हली चार्ज स्ट्रक्चर आहे आणि ह्या पॉझिटिव्ह चार्जमध्ये निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो अशा पद्धतीचं एकदम सिंपल स्ट्रक्चर तुम्हाला थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल म्हणून दाखवता येईल. यानं या ॲटॉमिक स्ट्रक्चरची कंपॅरिझन क्रिसमसमध्ये जे पुडिंग करतात ना, तर त्या पुडिंगशी केली. कस्टर्डसारखं जे आपलं पुडिंग असतं ना, तर त्याच्यामध्ये कसे आपण रेझिन्स किंवा जे ड्रायफ्रूट्स आपण टाकतो, एक सेमी सॉलिड असे स्ट्रक्चर असतं कस्टर्डसारखं, आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतरचं जसं स्ट्रक्चर दिसेल त्या पद्धतीचं हे ॲटमचं स्ट्रक्चर असतं, की ज्याच्यामध्ये हा जो पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्ट आहे त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड असतात, असं स्ट्रक्चर त्यानं सांगितलं. अँड धिस थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल इज कन्सिडर्ड ॲज और इट हॅज गिवन नेम ॲज प्लम पुडिंग मॉडेल. ओके, हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. The atomic model which was stated by Thomson is called as plum pudding model. Now structure, atomic structure कसं सांगणार ह्या मॉडेल प्रमाणे. Structure of atom, that the atom consists of positively charged particles जे आहेत आर प्रेझेंट इन ओव्हरऑल और इन स्ट्रक्चर ऑफ ॲटम. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आर प्रेझेंट इन ॲटम, डिस्ट्रीब्युटेड असतात सगळीकडे इक्वली, विदिन विच निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड. एकदम सोपं असं स्ट्रक्चर आहे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. तुम्ही एवढंच हे स्ट्रक्चर ॲटमचे जे आहे ते सांगायचं आहे त्याच्यात, की प्लम पुडिंग मॉडेल म्हणतात आणि स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलं आहे, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे एम्बेडेड असतात. आता या स्ट्रक्चरनुसार थॉम्सनने आपल्याला सांगितलं की ॲटम ॲज अ होल स्ट्रक्चर इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. सायंटिफिक रिझनसाठी सपोज तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की अकॉर्डिंग टू थॉम्सन्स मॉडेल वाय ॲन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल, और ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल कन्सिडर केला जातो. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट. सो ॲज पर धिस मॉडेल, ॲज पर थॉम्सन्स मॉडेल, सी दिस पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स अँड निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आर equally distributed within the or inside the atom. Also the mass of atom is also uniformly distributed. So because of these two reasons, जरी ॲटममध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असले तरी सुद्धा ते दोन्ही चार्जेस हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत आणि म्हणून ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. सो व्हॉट इज द रिझन, की पॉझिटिव्ह and negative charges
are uniformly distributed inside the atom. Also त्याचं मास देखील युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतं and due to these two reasons atom is considered as neutral as a whole. आलं लक्षात? सो हे झालं थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. बट या देखील मॉडेलचे काही ड्रॉबॅक्स होते की ज्याच्यामुळं हे मॉडेल तितकंसं फेमस तितकंसं ॲक्सेप्टेड झालं नाही की ॲक्च्युली ॲटम्समध्ये हे पार्टिकल्स ह्या पद्धतीनं प्रेझेंट असतात असं त्यानं सांगितलं. बट ही कुडंट गिव्ह प्रूफ फॉर सच स्ट्रक्चर. सो हे देखील मॉडेल खूप जणांनी किंवा खूप सायंटिस्टनी ॲक्सेप्ट नाही केलं. आणि याच्यानंतरचं जे मॉडेल आहे ते जे थॉम्सन नंतरचं जे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते मात्र या मॉडेलचे ज्या काही ड्रॉबॅक्स होते ते रिमूव्ह करणारं असं मॉडेल ठरलं विच वॉज लार्जली ॲक्सेप्टेड बाय ऑल द सायंटिस्ट. सो याच्यानंतरचं जे आपलं ॲटॉमिक मॉडेल आहे ते आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. So, in order to give the structure of atomic model, Rutherford performed an experiment, and with the help of that experiment, he stated about the structure of atom. So, what was Rutherford's experiment? Students, याच्यावरती जे क्वेश्चन्स विचारले जातात, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल हा वेगळा क्वेश्चन असतो आणि रुदरफोर्ड्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट असा वेगळा क्वेश्चन असतो. बरेचदा मुलांना याच्यात कन्फ्युजन होतं बघा की मॉडेल म्हटलं की वेगळंच काहीतरी लिहितात आणि रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट म्हटलं की वेगळंच लिहितात. सो आत्ता जे मी सांगते ते मॉडेल वेगळं आणि एक्सपेरिमेंट वेगळा ह्याच पद्धतीने लक्षात ठेवा. ओके. सो पहिल्यांदा आपण बघूयात रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट. हाऊ ही परफॉर्म्ड specific experiment. बघा, for that experiment he took a large screen and he called it as scintillation screen. Okay. अशा पद्धतीची ही सिंटिलेशन स्क्रीन तुम्ही दाखवू शकता की आपण थोडंसं इथे एक्सटेंड करू त्याला. ओके. So this is scintillation screen. Using this screen, what he achieved to trace the path of particular alpha rays. आता हे अल्फा रेज कुठून आले तर त्यानं एक सोर्स घेतला, लीड बॉक्स घेतला and in that lead box he kept a certain radioactive element and that radioactive element was emitting positively charged alpha particles. ह्या रेडिओ सबस्टन्सपासून पॉझिटिव्हली चार्ज्ड अल्फा पार्टिकल्स इमिट होत होते. हा आहे लीड बॉक्स. मी मुद्दामून तुम्हाला डायग्राम काढत एक्सप्लेन करते सो दॅट तुम्हाला एक्सपेरिमेंट व्यवस्थित लक्षात येईल. दिस इज रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स. Then this is a slit. Then here he placed a small gold foil. गोल्डची एक छोटीशी फॉईल की ज्याची थिकनेस होती अबाउट 10⁻⁻⁴ mm. एवढ्या थिकनेसची गोल्ड फॉईल त्याने ह्या अल्फा पार्टिकल्सच्या पाथमध्ये प्लेस केली. आता ह्याची थिकनेस एवढी कमी की ऑलमोस्ट सेव्हरल ॲटम्सच असतील याच्यामध्ये, एवढी बारीक अशी ही गोल्ड फॉईल होती. नाव व्हॉट हॅपन्ड सी वेन ही पास्ड दीज अल्फा पार्टिकल्स और अल्फा रेज थ्रू दिस गोल्ड फॉईल he got the path of the alpha particles on this screen which is called as scintillation screen.
और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लोरोसंट स्क्रीन. तुम्हाला जे हवं ते तुम्ही नाव इथे यूज करू शकता. नाउ व्हॉट ही ऑब्झर्व दॅट मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स हॅव क्रॉस्ड the screen or the gold foil. Here it is gold foil. Majority alpha particles have crossed the gold foil as it is. Their path has not changed. Very few particles have changed their path in greater than 90 degrees angle. बरेचसे जे पार्टिकल्स ॲज इट इज पुढे गेले, काही पार्टिकल्सचा पाथ हा चेंज झाला. आता हे त्याला कशावरून कळलं तर बघा, जेव्हा हे अल्फा पार्टिकल्सचे रेज ह्या सेंटिलेशन स्क्रीनवरती पडतील तर तो स्क्रीन जो आहे तो चमकणार. अँड ड्यू टू दॅट ही वॉज एबल टू इझिली रेकग्नाइज द पाथ ऑफ द अल्फा पार्टिकल्स. आता जसं की सपोज हा स्क्रीन आहे, ह्याच्यावरती रे पडला, इथे त्याचा पाथ आला, इथे इथे. सो मेजॉरिटी त्याला डॉट्स इथं दिसले, बरेचसे इथं, आणि काही रेज हे रिटर्न बॅक झालेले त्याला दिसले. सो व्हेरी फ्यू पार्टिकल्स चेंज देअर पाथ विथ ग्रेटर दॅन 90 degrees अँगल अँड व्हेरी लिटल पार्टिकल्स टर्न्ड बॅक टू इट्स ओरिजिनल पाथ. जसे आले त्याच पाथने ते परत गेले. असे 3 ऑब्झर्वेशन्स त्याला दिसले. बघा, तुम्हाला जेव्हा एक्सपेरिमेंट सांगायचा आहे, सो ॲपॅरेटस हा जो एक्सपेरिमेंटल सेटअप झाला त्यात तुम्ही हे सगळे जे ॲपॅरेटस आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिली की सेंटिलेशन स्क्रीन आहे, गोल्ड फॉईल की ज्याची थिकनेस एवढी आहे, लीड बॉक्समध्ये त्याने रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ठेवला विच वॉज इमिटिंग पॉझिटिव्हली चार्ज्ड अल्फा पार्टिकल्स. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली. व्हेन दीज अल्फा पार्टिकल्स strike on the gold foil, majority alpha particles went as it is. They didn't change their path. Very few particles changed their path with greater than 90 degrees angle and very less amount of alpha particles were or they turned back to their original path. असे 3 ऑब्झर्वेशन्स त्याला दिसले. अँड डिपेंडिंग ऑन दोज ऑब्झर्वेशन्स ही कन्क्लूडेड, व्हॉट ही कन्क्लूडेड, सी, ज्या अर्थी मॅक्झिमम अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट गेले, त्यांचा पाथ चेंज झाला नाही, इट मीन्स मॅक्झिमम ॲटमचा जो पार्ट आहे तो कसा आहे, एम्प्टी आहे. जिथे ऑब्स्टॅकल नाही तिथूनच ते पार्टिकल सरळ जाणार ना. समजा एखादा रे आहे तो असा सरळ जेव्हा जातो, इट मीन्स तिथे त्याला अडवणारं कोणी नाही आहे. जर एखादा ऑब्स्टॅकल आला तर तो काय होणार, आयदर मागे येणार किंवा त्याची पाथ चेंज होणार. So, as maximum particles didn't change their path, it means maximum portion or maximum part of the particular atom was empty. There was no any obstacle present. Okay. So, हे त्याचं फर्स्ट कन्क्लूजन झालं. देन द नेक्स्ट कन्क्लूजन काय होतं की ज्या अर्थी काहीच पार्टिकलचा पाथ चेंज झाला आहे, इट मीन्स तिथे काहीतरी त्याला ऑब्स्टॅकल दिसून आले. आणि ज्या अर्थी एकदम कमी अमाऊंटचे अल्फा पार्टिकल्सनी रिटर्न ते जे माघारी आले त्याच्यावरती बेस्ड त्यांना ऑब्झर्वेशन काय केलं की सी, अल्फा पार्टिकल्स हे देखील पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत. सो 2 पॉझिटिव्ह स्ट्रक्चर्समध्ये हे नेहमी रिपल्शन होतं आणि ज्या अर्थी अल्फा पार्टिकल्स बॅक आले त्या अर्थी तिथं जो स्ट्रक्चर प्रेझेंट होतं इट वॉज हॅविंग पॉझिटिव्ह चार्ज. आलं लक्षात. अँड डिपेंडिंग ऑन दीज ऑब्झर्वेशन्स ही फॉर्म्युलेटेड द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ह्या एक्सपेरिमेंटवरती बेस्ड त्यानं पहिल्यांदा कन्क्लुजन्स काय काय सांगितले बघा. व्हॉट वॉज हिज फर्स्ट कन्क्लुजन, ॲज मॅक्झिमम रेज वेंट फॉरवर्ड. याचा अर्थ काय, ॲटम वॉज मॅक्झिमम पार्ट ऑफ ॲटम इज एम्प्टी. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही ऑब्स्टॅकल आलं नाही आणि म्हणून ते रेज ॲज इट इज पुढे गेले. फ्यू पार्टिकल्स changed their path. It means some obstacle was there
इन देअर पाथ. समजण्यासाठी मी थोडंसं अजून तुम्हाला एक डिटेल सांगते बघा. सपोज ही ती गोल्ड फॉईल आहे. जसं तुम्हाला सांगितलं ह्याची थिकनेस होती एकदम लेस, विच वॉज हॅविंग सेव्हरल ॲटम्स. हे काही गोल्डचे ॲटम्स आहेत असं कन्सिडर करा. आता जेव्हा या गोल्ड फॉईलवरती हे अल्फा रेज स्ट्राईक होतील, सपोज हा एक ॲटम, हा ॲटमचा सेंटर झाला आणि हा एक ॲटम झाला. मॅक्झिमम रेज कसे गेले? आता जे हा एम्प्टी पार्ट जो आहे त्या एम्प्टी पार्टमधून रेज जाताना काय होणार? ॲज इट इज जाणार ना सरळ, इजंट इट. सो ह्या जो एम्प्टी पार्ट आहे तिथून हे रेज जसे आले तसे पुढे गेले. आता जेव्हा या पोर्शनला येऊन ते धडकतील तेव्हा काय होईल रे? इथं बाउंड्रीला येऊन धडकले ना ते, सो त्यांचा पाथ इथून चेंज झाला. बरोबर? जेव्हा त्या न्यूक्लियसच्या जवळ सेंटरजवळ आले ते त्या बाउंड्रीला येऊन धडकले अँड देअर पाथ गॉट चेंज्ड. आणि जे रेज ह्या बरोबर न्यूक्लियसला येऊन धडकतील ते रिपल्शनमुळं, न्यूक्लियस पण पॉझिटिव्हली चार्ज आणि अल्फा रेज पण पॉझिटिव्हली चार्ज, दोघांच्यामध्ये रिपल्शन होईल अँड दे गेट टर्न बॅक. सो लक्षात आलं? याच्यावरून तुम्हाला हे अजून पटकन लक्षात येईल बघा की जिथं जिथं एम्प्टी स्पेस आहे तिथून रेज सरळ गेले, इथे येऊन ह्या बाउंड्री लाईनला जेव्हा धडकतील तेव्हा त्यांची डायरेक्शन चेंज होईल आणि प्रॉपर ह्या ॲटमच्या सेंटरपाशी जे आले ते माघारी आले, रिटर्न आले. सो ह्याच्यावरून त्यानं कन्क्लुजन काय केलं बघा की मॅक्झिमम पार्ट एम्प्टी आहे, जिथे पाथ चेंज झाला तिथं ऑब्स्टॅकल आलं आणि एकदम ॲटमचा जो छोटासा पार्ट आहे जो सेंटरला प्रेझेंट आहे इट इज पॉझिटिव्हली चार्ज. आणि याच्यावरून त्यानं ॲटमचं स्ट्रक्चर कसं सांगितलं बघा. सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज अँड सराउंडिंग दिस सेंटर निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट. आलं लक्षात? सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम which was proposed by Rutherford depending on this experiment. So हा जो पार्ट आहे रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, हा पार्ट आपला इथे कंप्लीट झाला. व्यवस्थित कळालं का बघा? आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्लम पुडिंग मॉडेल, विच स्टेट्स दॅट ॲटम ॲज अ न्यूट्रल इज होल, ॲज a whole is neutral because positive charge and negative charge are equally distributed inside the atom. Then came Rutherford's atomic model. In that this is the scattering experiment, and depending on this scattering experiment he drawn certain conclusions about the structure of atomic model, and this is the atomic structure. हे जे आहे it is ॲटॉमिक स्ट्रक्चर की ज्याच्यात त्यानं काय सांगितलं आहे? इन ॲन ॲटम देअर इज पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स ॲट द सेंटर, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड इट, अँड इन बिटवीन these negatively charged electrons and positively charged center there is an empty space. आलं लक्षात? सो ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हटलं की तुम्ही हे स्ट्रक्चर सांगणार आहात. आता ह्याचं ड्रॉबॅक काय आहे बघा. ह्याचा एक छोटासा ड्रॉबॅक पण तुम्हाला सांगायचा आहे की जसं त्यानं याच्यात सांगितलं की ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन सेंटरला आहेत, बट आता हे जे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली मूव्हिंग असतात असं त्यानं सांगितलं. ॲटमच्या भोवतीनं, ॲटमचा जो सेंट्रल पार्ट आहे पॉझिटिव्ह पार्ट त्याच्या भोवतीनं निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे कंटिन्युअसली मूव्हिंग असतात असं सांगितलं. बट ॲज अ होल ॲटम हा जो न्यूट्रल आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स हे दोन्ही इक्वल आहेत, सो ॲटम हा न्यूट्रल आहे. बघा थॉम्सननं काय सांगितलं होतं त्याच्या मॉडेलमध्ये की पॉझिटिव्ह निगेटिव्हली चार्ज हे इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहेत म्हणून ॲटम न्यूट्रल आहे असं सांगितलं. इथे रुदरफोर्डनं पण सांगितलं की ॲटम हा न्यूट्रल आहे, बट त्याच्या मागचं रिझन काय सांगितलं? जस्ट पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स ह्यांचा नंबर किंवा अमाऊंट जी आहे ती इक्वल आहे म्हणून ॲटम न्यूट्रल आहे.
दोघांच्यामधला डिफरन्स जो आहे तो लक्षात घ्या. बट हा जो ॲटम स्टेबल आहे, तर हे इलेक्ट्रॉन्स मुव्हिंग आहेत म्हणजे तो ॲक्च्युअली अनस्टेबल असला पाहिजे. जेव्हा एखादा पार्टिकल कंटिन्युअसली मुव्हिंग असतो तर हाऊ इट कॅन बी स्टेबल. फिजिक्स काय सांगतं, तो कंटिन्युअसली मुव्हिंग आहे, सो इट शुड बी अनस्टेबल. बट काही स्पेसिफिक एलिमेंट्स जसं की आपले रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, ते जर सोडले तर बाकी सगळे ॲटम्स हे कंपॅरेटिव्हली स्टेबल असतात. सो ही वॉज अनेबल टू टेल अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ द ॲटम्स. सो हा त्याचा एक ड्रॉबॅक तुम्ही सांगू शकता. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, त्याचा ड्रॉबॅक हा काय आहे की ही वॉज अनेबल टू टेल अबाउट स्टॅबिलिटी ऑफ ॲन ॲटम. इलेक्ट्रॉन्स जर रिव्हॉल्व होत आहेत कंटिन्युअसली देन इट शुड बी अनस्टेबल, बट स्टिल इट इज ॲज इट इज स्टेबल. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन अबाउट दॅट स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. हा त्याचा एक ड्रॉबॅक तुम्हाला सांगता येईल. सो हे लक्षात आलं. 5 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये हा रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, रुदरफोर्ड्स ॲटॉमिक स्ट्रक्चर याच्यावरती तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन असणार. ॲटॉमिक स्ट्रक्चरची डायग्रॅम म्हटली की तुम्ही ही डायग्रॅम दाखवणार आहात. ह्या डायग्रॅमला नेमिंग देताना कसं नेम देणार, इथे निगेटिव्हली चार्ज्ड particles, positively charged center, positively charged particles, आणि ह्या दोघांच्या मध्ये आहे ती एम्प्टी स्पेस. सो तुम्हाला जर रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल म्हटलं तर ही डायग्रॅम दाखवायची. रुदरफोर्ड्स ॲटॉमिक एक्सपेरिमेंट म्हटलं तर मगाशी जी होती ती डायग्रॅम दाखवायची. क्वेश्चन्समध्ये बरेचदा मुलं गोंधळून जातात आणि येत असून सुद्धा मग लिहिता येत नाही. ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करा म्हटलं की हे जे सगळे आता तुम्हाला मी पार्ट सांगितले ते 1 बाय 1 एक्सप्लेन करायचे. रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हटलं की ही डायग्रॅम काढून एक्सप्लेन करायचं की अल्फा पार्टिकल्स ही पास्ड देम थ्रू द गोल्ड फॉईल, देन सम पार्टिकल्स वेंट स्ट्रेट, सम चेंज देअर पाथ, सम केम बॅक टू देअर ओरिजिनल पाथ, अँड डिपेंडिंग ऑन दोज ऑब्झर्वेशन्स ही कन्क्लुडेड दॅट. मग हे कन्क्लुजन्स तुम्ही सांगायचे अँड बेस्ड ऑन दीज कन्क्लुजन्स ही फॉर्म्युलेटेड और ही स्टेटेड द स्ट्रक्चर ऑफ ॲटम लाईक दिस. सो अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. हे स्ट्रक्चर कशावरून त्यानं सांगितलं आहे, ॲटॉमिक मॉडेलवरून, एक्सपेरिमेंटवरून. सो दिस इज ऑल अबाउट रुदरफोर्ड्स मॉडेल. आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघूयात. ओके.